ते पहिले आम्हाला मिळू द्या जरा मग ती पण जायची 2:15 वाजले तब्बल 250. चला फिल्डिंग सरवलीवाले. चला पहिला गोलंदाज षटक क्रमांक पहिल्या प्रगती पदावर बॉलिंग मार्क होता या अविनाश चौधरी. आणि पहिली जोडी मैदानात चावणे संघाची अतिशय भरवशाची विश्वसनीय बेनीची जोडी मैदानामध्ये तैनात. कोण? दिलीप आणि संदेश. चला धोका थोडा कमी आला ना आता. यस ओके थँक्यू कुणाल भाई. धोका आता कमी झालेला आहे तुमच्या. आता क्लिअरिटी दाखवा जरा. हां ते इकडे कुठं आहे? इकडे सगळं धुरकट आहे का? हां चला 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 पहिला बॉल. सामना असेल 3 षटकांचा 3 ओव्हरचा सामना आहे. दोघांना एक नोटीस तुम्हाला देऊ शकतो आम्ही. हां तच 15 मिनटं तुमची झाली पाहिजे इनिंग. 5 मिनटं 5 मिनटात आरामशीर होऊ शकते. संदेश आणि दुसरा दिलीप. अविनाश पाटील चौधरी. आणि हा पहिला चेंडू पुन्हा एकदा हलक्या त्यानं पुश केला आहे. फक्त एक धाव मिळते संघाची. धाव संख्या बिनबाद 1. 1 फॉर नन. बिनबाद 1. 3 षटकांचा सामना असेल. फिरोज खान राजेश भोईर. आणि हा चेल हवेमध्ये आहे बघूया. आणि हा या दिलीप पाटील मात्र आज तिन्ही सामन्यामध्ये टोटली फ्लॉप. आणि हा पहिला धक्का पहिला ब्रेक थ्रू सरावली संघाची ही पहिलं यश. द फर्स्ट विक्टिम. बॅट्समन इज आउट. दिलीप पाटील बॅक टू द डग आउट. चला वंडांचा फलंदाज बॅटर पाठवा लगेच. आपल्यावर टाईम नाही आहे प्लीज. या योगेश भाई या इधर या. उत्तर पूजा तुम्हाला करायची आहे. चला वंडाचा फलंदाज. काय नाव काय आहे बाबा? हे जा बाबा जा. निखिल सावंत ज्याने पहिला षटक फेकलं होतं पहिल्या सामन्यामध्ये. अतिशय दमदार आयोजन चांगली स्पर्धा. पहिल्यांदा दामच्या मैदानाच्या नाईटमध्ये MTC सोबत म्हणते दुसरी वेळ आहे. अरे बा काय झालं? बाबा टाइमपास नका करू प्लीज. दोनोची ठेवला पाहिजे नाही. चला अविनाश चौधरी. निखिल सावंत खेळेल. अविनाश चौधरी याचा मारा वैयक्तिक पहिले षटक प्रगती पदावर. आणि हा यस पुन्हा एकदा लॉफ्ट केला. चेंडू हवेमध्ये असेल. झेल झाला ड्रॉप मुलांचा. हो हो फलंदाज बाद आहे का बघूया. जोरदार अपेल. आणि फलंदाज म्हणते निखिल सावंत धावचित. आणि धक्काबर्षी म्हणते दुसरा. धाव संख्या 2. 1 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. दोन बाद 1 अशी वाईट स्थिती दयनीय अवस्था चावणे संघाची. 2 सामन्यामध्ये जबरदस्त परफॉर्मन्स जबरदस्त एक्झिबिशन केल्याने प्रतिस्पर्धी संघ सरवली संघ थोडासा विहोताना या पहिल्या षटकामध्ये अविनाश चौधरी टुडाऊनचा फलंदाज. नाव आहे नाव सांगत जा इथून. हरेश पाटील नवीन फलंदाज.
षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथा अविनाश चौधरी पठडीमधलं भात्यामधलं कोट्यामधलं पहिलं षटक संघाच्या वतीनं पहिलं षटक उर्वरित चेंडू बाकी आहेत डबल 3 balls to go. हो बॉलिंग ग्रेट बॉलिंग फक्त बचाव केलाय दुसरं काही करता आलं नाही. एक धाव मिळते संघाची धाव संख्या झाली 3 वर 2 बाद 3 3 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स 2 धावा 2 बाद 2 अतिशय दयनीय अवस्था. अविनाश चौधरी दमदार गोलंदाजी अतिशय भेदक मारा रेचक मारा तिखट मारा. शेरावळेने चांगलं मस्त अर्धा 1 तास सामान तापून घेतला नंतर मात्र इथं तापलेत मैदानामध्ये. आणि हा यश पुन्हा एकदा क्या बात आहे दमदार गोलंदाजी अचूक झेल धक्का बसेल तिसरा 3rd विकेट फॉलन टोटल स्कोर ओनली 2 3 बाद 2 अशी अतिशय खराब सुरुवात डलमलेल विकृत सुरुवात विक्षिप्त सुरुवात तरेवाईक चित्र विचित्र केवढी अवस्था धरून ठेवलाय. अविनाश चौधरी मला बॉल एक बाकी आहे संपला ओव्हर लास्ट डिलिव्हरी 5 चेंडूमध्ये फक्त धावा आहेत फक्त 2 आणि विकेट घ्या तब्बल 3. चला नवीन बॅटर प्रवीण पाटील. अतिशय चांगलं दमदार आयोजन जबरदस्त फ्लड लाईट साऊंड सिस्टम इज ओके. चला चला स्पीडअप करा प्लीज टाइम नाही आपल्याकडे एवढं. त्यादिवशी आम्ही वेगरला 12:30 वाजता 11 सामने संपले तब्बल 11 मॅचेस कव्हर केल्या. ना असंच 4-3 त्याला डावकुऱ्याचा फलंदाज हो 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 प्रॉपर टायमिंग ग्रेट स्ट्रोक तंत्रशुद्ध फटका मॅग्निफिशियंट स्ट्रोक्स संघाचा टोटल स्कोर झाला पहिल्या षटकात धावा आल्या तब्बल 6 धावा 2 विकेट 1 रनआउट म्हणजे याच्यात तब्बल 3 धावा घ्या 3 विकेट गेले आहेत. चला नवीन गोलंदाज धूर म्हणते आलाय वीटभट्टीचा धूर आहे का हो कुठं यायला टिपी व्हायचा मग असं रोज खाला तर दूर टिपी नाही होईल. आणि नवीन गोलंदाज परेश माली षटक क्रमांक 2 प्रगती पदावर. चला परेश माली बॉलिंग मार्क होता या षटक क्रमांक 2 प्रगती पहिला चेंडू रिलीज करतील. धाव संख्या 6 चेंडू 6 धावा 3 विकेट अशी गोलंदाजी बॉलिंग मार्क तयार. येणारा बॅट्समन असेल धुक्याचं पूर्णपणे सावट धुराचं सावट आहे वीटभट्टीचा धूर आहे. हो यस पुन्हा आता चांगला ड्राईव्ह परंतु धाव मात्र एकच मिळेल. चेंडूला कवसला संघाची धाव संख्या झाली 7 व 7 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स 3 बाद 7. आम्हाला स्टेशनमध्ये पोचवा जरा बाबा तर आम्हाला गाडी भेटेल 250ची नाही तर मग इकडंच तसंच मग काय करणार हो. भिवंडीवाले आहेत MTC वाले आहेत.
हो चेंडू प्रेस करून गेलाय. सरवलीची मात्र आज एक जबरदस्त काम आहे. चौथी विकेट जाईल. काय पाणी पाहिजे? हाय पाणी पाहिजे तर धावा द्यायला किती? 6 ना रे? 7. 4/7. 7 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. दशा आणि दिशा अतिशय वाईट दारुण अवस्था, भग्नावस्था, नग्नावस्था. यस नक्कीच त्याचाच आहे. त्याचा फायदा गोलंदाजांना त्यानं देखील होईल, पण तो कमीत कमी 30 धावा तरी पाहिजे. 25-30 जर असलं तर काहीतरी म्हणजे आशा असेल. यस राईट आर्म महोदय विकेट तयार. परेश माळी अजून एक म्हणते हो हो. आणि आणखीन एक झेल बाद. फटके जातच नाही, तिथल्या तिथंच रेंगालतात घरंगडा चेंडू. सॉफ्ट डिसमिसल. आणखीन एक विकेट प्राप्त होईल. विकेट जाईल 5th. आता सर्वांना बॅटिंग भेटणार मात्र. 7 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट्स. बॅट्समॅनने मिस्टर मधल्या फळीतील पहिली फळी ही टोटली कोलॅप झाली. बघूया मदार असेल या नवीन येणाऱ्या फलंदाजावर. कधी कधी शेपूट, त्यांचं शेपूट पण चाललं होतं. कोणीचं? तुषार कोण रे? यस सरवली. जय भोलेनाथ. जय हनुमान का? मगाशी कोणतरी भोलेनाथ सांगितलं. भोलेनाथ पण आहे तुमच्याकडं? म्हणजे दोन्हीची कंबाईन आहे. जय हनुमान आणि जय भोलेनाथ. चला परेश माळी खेळेल. चला लवकर गॅस स्पीड अप. आणि हा पुन्हा एकदा. अरे झेल झाला ड्रॉप. झेल झाला असता 6 विकेट गेली असती. एक धाव मिळते संघाची धाव झाली. 8 वर 5 विकेट. 8 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट्स गॉन. अतिशय कमी लोएस्ट या स्पर्धेमधला निच्चांकी स्कोर होता का बघू. मग अशी हायेस्ट झाला होता 69. 68 धावाकडून 69 धावा दिल्या आता प्रतिस्पर्धी संघाला. आणि हा यस पुन्हा एकदा चेंडू जाहीर मिळेल. फक्त एक देखील कुछ भी नाही. पुन्हा एकदा चांगलं फिल्डिंग. हो डायरेक्ट थ्रो ऑन दी स्टंप. फक्त एक धाव. संघाची धावसंख्या 9 वर 9. अजून बॉल बाकी आहे तब्बल. लास्ट डिलिव्हरी फ्रॉम परेश माली. पहिल्या षटकात फक्त धाव आली इनमीन. 6 धावा. दुसरं षटक प्रगतीपदावर. या षटकात अतिशय कंजूस इकॉनॉमिकल जादुई मॅजिकल स्पेल फ्रॉम परेश माली. बॉलिंग मार्क होता. या शेवटचा चेंडू फेकतायत. कुठे? चला दुसरं षटक संपुष्टात. धावाले तब्बल 10 धावा झालेले आहेत. प्रति षटकामागं 5 धावा. पहिल्या षटकात 6 धावा. दुसरं षटक 4 धावांचं फक्त. परेश माली अतिशय दमदार गोलंदाजी केली. राहायला शेवटचं षटक. या षटकात कमी कमी 20 धावा व्हायला पाहिजे, पण ते शक्यता होणार नाही. चला टीम मीटिंग नको आहे आपल्याला प्लीज. सरवलीवाले डोंट टीम मीटिंग इन नॉट अलाउड. अडीच तब्बल वाले. अडीच किती? 2.3 30. चला शेवटचा गोलंदाज. जय हनुमान जय भोलेनाथ सरवली. चला शेवटचा अंतिम अखेरचं निर्वाणीचं फायनल षटक स्लॉग ओव्हर. शेवटचा गोलंदाज आहे तो कोण? जयेश पाटील फ्रॉम सरवली. 12 चेंडू मात्र दमदार गोलंदाजी केली. फक्त धावा दिल्या 10 मधल्यात. अतिशय बिकट कठीण दुर्गम वाईट स्थिती.
आणि हा डाकुऱ्याचा गोलंदाज. हो हो, चांगली फिल्डिंग सीमारेषेलगत. पुन्हा एकदा 2 धावा सहजगत्या मिळते. चांगलं रनिंग मिळते विकेट. फिल्डिंग मात्र अफलातून गेली होती, अन्यथा 4 धावा झाल्या असत्या. टोटल स्कोर इज मुव्हिंग 12. 5 बाद 12, 12 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट्स. अतिशय कमीत कमी अशा जर 10-1 धावा आल्या, 22-25 म्हणजे काहीतरी तुम्हाला आशा असेल थोडीफार, कारण त्याचा बॉलिंग अटॅक चांगला आहे. ठाकूर कंपनी, निखिल सावंत आहे, विलास आहे, भावेश आहे. हो हो, आणि नॉन स्ट्रायकरला फलंदाज. हो, इज गॉन. हो, इज आउट. बऱ्याच बाहेर होता. चला राहिले बॉल 4. जा लगेच जा बाबा धावत. दौड ना. त्याला येऊ दे, तो आरामशीर येऊ दे. विलास ठाकूर ना रे. चावणे, जयेश, क्या बात है. यस, तू चल मैं आया. विकेट गेला तब्बल 7 विकेट्स आहेत रे. बॉल आहेत बघ. राहिले 3 बॉल. नवीन फलंदाज, नवीन बॅटर जाईल. 7-12 धावा, फक्त 7 विकेट. 12 फॉर द लॉस ऑफ 7 विकेट्स इज फॉलन. टोटल स्कोर. जाणारा फलंदाज, राहिले फक्त 3 बॉल, 3 बॉल्स टू गो. नवीन येणारा बॅटर, त्याचं नाव असेल अजय पवार फ्रॉम चावणे टीम. श्री साई समर्थ जय हनुमान चावणे त्यांच्या विरोधात जय हनुमान जय भोलेनाथ. भिवंडी तालुका, पनवेल तालुका अशी ही चकमक कॉम्बिनेशन. बॉलिंग मार्क होता यार. राहिले उर्वरित 3 बॉल. हो हो, ग्रेट बॉलिंग. पुन्हा एकदा गेला चेंडू, डॉट बॉल. पुन्हा एकदा अचूक टप्पा. आणि आजच्या दिवसातली मला वाटते ही सर्वात कमी लोएस्ट मिनिमम धावसंख्या. मगाशी होता उच्चांक 69, निच्चांक. यस, थंडीचा कडाका, धुक्याचा आहे. धुकं नाही तर हे धूर आहे कृत्रिम. आणि हा म्हटलं आउटसाईड ऑफ स्टंप, व्हाईटचा इशारा. यस, पहिली आव्हान तर पहिल्या ऑस्ट्राच. धावा झाल्या 13. 2 बॉल फक्त आहेत. पुन्हा ऑनसरला चांगला फटका आहे. हो, पुन्हा खराब बिल्डिंग. 4 धावा नाही, परंतु सीमा रेषेलगत. टोटल धावा झाले तब्बल 2 ना रे. 14 धावा झाल्या आहेत. आणि राहिला शेवटचा बॉल. धावा झाल्या 15 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. आणि राहिला एनमेन डाबामधला, कोट्यामधला अंतिम अखेरचा निर्वाणीचा फायनल एकमेव. ओनली 1 डिलिव्हरी लेफ्ट. बॉलिंग मार्क होता यार सरवली संघाच्या वतीनं. आणि हा शेवटच्या चेंडूवाला षटकार. धावा 21. आणि बऱ्यापैकी मात्र असं वाटलं होतं की 15च्यात गुंडालतो. 22 धावा तशा का वाईट नाही आहेत. बघूया कशा चेस करतील. तर शेवटचा उत्तरार्ध जो आहे आणि आजचा क्लोज करतील दिवस, नाईट क्लोज करतील आमचे अतिशय लिजंड समालोचक मिस्टर योगेश ढोले. कमान चला. चला, या ठिकाणी आपण पाहताय ज्यांचा आवाज तुम्ही आजच्या या रजनी स्पर्धेमध्ये आजच्या रात्रीमध्ये ऐकला. खऱ्या अर्थानं
आयोजकांची देखील हीच इच्छा होती खऱ्या अर्थानं दशरथ सरांना या स्पर्धेमध्ये बोलवण्याची. बरेचसे प्रेक्षक वर्गांनी देखील आयोजकांना कॉल केले होते आणि त्यांच्या विनंतीस मान देऊन आपण पाहताय या ठिकाणी दशरथ पाटील सर उपस्थित झालेत आणि त्यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून या मुख्य व्यासपीठावरती करतोय. सरांना विनंती आहे की या आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारण्यासाठी. संदीप गायकवाड सरांच्या शुभ हस्ते आपण दशरथ पाटील सरांचा सन्मान या ठिकाणी करणार आहोत. लेजंड समालोचक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, ज्यांचा आवाज अगदी आपण पाहतोय प्रत्येक विभागामध्ये तुम्हाला ऐकण्यास मिळते, ते दशरथ पाटील सरांचा सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती केला जातो. थँक्यू सर, आपण आमच्या विनंतीस मान देऊन या स्पर्धेमध्ये जॉईन झालात. पुनश्च एकदा तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो. मी काय म्हणते जमला ना बघेन मी. चला, माशीतून सुरुवात होईल. सेकंड इनिंगला सुरुवात होईल आणि मायक्रोफोनवरती जोडले जातील संदीप गायकवाड सर. या सर, तुमचं सहर्ष स्वागत कॉमेंट्री बॉक्समध्ये. शेवट आपल्या हातून केला जाईल आपल्या आवाजानं. चला, बॅट्समन लगेच मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये, म्हणजे मॅच देखील स्टार्ट होईल. फिरोज सर देखील आपण पाहता या ठिकाणी आता या स्पर्धेतून आजच्या रात्रीसाठी तत्पुरती मात्र रजा घेतात आणि आता दशरथ पाटील सर देखील आपण पाहता या स्पर्धेतून रजा घेतात. परंतु पुनश्च एकदा फायनल रात्रीमध्ये त्यांचा आवाज तुम्हाला जरूर ऐकायला मिळेल. त्या गाडीमध्ये हवा नाही, तुमच्या गाडीचा टायर फुटाचा. चला, 18 बॉल मध्ये 22 धावसंख्येचं टार्गेट आता इथून मात्र सेट केलंय. सरवली टीमच्या अगेन्स्ट आपण पाहताय. ते टार्गेट घेऊन मैदानाच्या आतमध्ये दोन्ही सलामीचे फलंदाज दाखल झालेत. कल्पेश पाटील आणि प्रशांत पाटील. पाटील बंधू मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या मॅचमध्ये पाटलांची दादागिरी आपल्याला पाहायला मिळाली. आता मात्र 18 बॉलमध्ये 22 धावसंख्येचं ते टार्गेट आहे आणि मात्र आता पुनश्च एकदा 2 पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय निखिल सावंत. सात वेळा बोललो. चला, मैदानाच्या आतमध्ये जर पाहायला गेलं तर अगदी फाक जमा झालाय. ड्यू फॅक्टर अगदी आपण पाहताय. धुका त्या ठिकाणी अगदी माथेरानवरून थेट धुका दामत नगरीमध्ये आपण पाहताय या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो. ड्यू फॅक्टर अगदी मोठ्या प्रमाणामध्ये आलं. 18 बॉलमध्ये 22चं इक्वेशन आणि अगदी या दमट वातावरणामध्ये ही धावसंख्या खऱ्या अर्थानं चेस होईल का हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. 18 बॉलमध्ये सगळेजण सज्ज झालेत या मॅचसाठी. आमचे संपूर्ण कॉमेंट्री बॉक्स आमचे नितेश सर असतील. हो, पहिला बॉल ऑन साईडला खेचून मारलाय मिड विकेटला. पहिल्या बॉलवरती निखिल सावंतचं भव्य स्वागत केलंय. कल्पेश पाटीलनं ठोकलाय. पहिल्या बॉलवरती 22 धावसंख्येचा फाटला करत असताना बैतरीन षटकार. पहिल्याच बॉलवरती षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. टॉप 6 मध्ये कोणता संख्या दाखल होईल त्यासाठी चालू असलेला रणसंग्राम. ही रणधुमाली मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतीये. सरवली आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहताय सावने. या 2 टीम दरम्यान ही महत्वपूर्ण मॅच. जिंकला तर टॉप 6 आणि मात्र पराभूत झाला तर मात्र ही तेच तुमचा या स्पर्धेतील प्रवास थांबेल. ही मॅच जिंकला तर किमान आमदार चषक 2026ची एक ट्रॉफी, तर एक ट्रॉफीचा एकदा तुम्ही जरूर असाल आणि त्यासाठी मात्र आता तुम्हाला तसे प्रयत्न करावे लागतील. 18 बॉलमध्ये 21 धावा बनवल्या होत्या सावने टीमनं आणि आता मात्र 22चा पाठलाग करत असताना
दमदार सुरुवात झाली आहे. पहिल्याच बॉलवरती कल्पेश पाटीलचा आक्रमक षटकार. व लोअर फुल टॉस फ्लिक केला. डीप स्क्वेअर लेगच्या बरोबर बाजूने बॉल चाललाय सीमा पार. आणखीन एक दर्जेदार पाटलाची दादागिरी मैदानाच्या आतमध्ये ठोकलाय चौकार. बरोबर अगदी पायावरती बॉल टाकला होता. त्याला फ्लिक करत असताना चौकार इथून आपल्याला पाहायला मिळतोय. 10 धावा धाव फलकापती बनवाच्या 22 आहेत. अगदी सुसाडानं सुटलाय, वेगानं सुटलाय. ज्या पद्धतीनं आपण पाहतो ना एखादं वादळ वेगानं येतं त्याच वादळाप्रमाणे पहिल्या 2 बॉलवरती कल्पेश पाटील आक्रमकरित्या बॅटिंग करत असताना 2 बॉलमध्ये 10. ओ भन्नाट वेगावरती स्वार झालेत. परंतु इथून व्हाईट बॉल आला. एक्स्ट्राची धाव फलक्यावरती अगदी आपण पाहता. ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकता. बॉल बरोबर पडल्यानंतर व्हाईट लाईनच्या बाहेर निघालाय. जास्त टर्न मिळाला बॉलला आणि इथून मात्र एक्स्ट्रा धाव. 11 बनल्यात, अजूनही 11 बनवायचे आहेत. आतापर्यंत 2 बॉलचा खेळ समाप्त झाला. एक चौकार, एक षटकार आला. कमी गतीनं फिंगर रोल करत असताना लेग खेटरचा वापर केला. आता मात्र थोडंसं डोकं लावलंय. खऱ्या अर्थानं तो अचूकता साधली आहे आणि अचूक टप्प्यावरती आता मात्र तो नियंत्रण पाहायला मिळालं. डॉट बॉल. या धावसंख्येचा बचाव करायचा आहे तर मात्र डॉट बॉल तुम्हाला फेकावे लागतील. विकेट्स तुम्हाला मिळवाव्या लागतील. कमी धावा आहेत. मग अशा वेळी ती प्लॅनिंग तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. ओ इथे फटका अगदी आपण पाहता इनफिल्डच्या वरून खेळला. डीप मध्ये प्रयत्न त्या ठिकाणी आपण पाहता. ओ संदेश पाटील कडनं चुकी झाली आहे. बॉल सीमा पार कव्हर मध्ये आलाय. चौकार. घर फिरलं की घराचे वाशे फिरायला टाइम लागत नाही आणि तशीच सध्याची परिस्थिती आपण पाहताय. बरोबर बॉल पर्यंत पोहोचले होते संदेश पाटील, परंतु बॉल हातातून निसटला आणि सरळ थेट सीमा रेषेच्या पलीकडे सामला. चौकार आलाय. चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 15 वरती. 15 धावा धाव फलकावरती 14 बॉल आणि आता 7 धावसंख्येची आवश्यकता. हो चांगला बॉल पुन्हा एकदा आपण पाहताय. ती अचूकता इथून मात्र मिळाली आहे. गोलंदाज निखिल सावंत यांना आपण पाहताय. हा डॉट बॉलच पाहायला मिळाला. पिबनचं षटक. 3 ओव्हरची मॅच. 18 मध्ये 22. 15 आतापर्यंत आल्यात. 13 मध्ये बनवायचे 7. मॅच संपलेली नाहीये. हो एज लागले. बॉल पाठीमागे. शॉर्ट फाईन लेग अगदी आपण पाहताय पाठीमागे. तोपर्यंत 1 धावीतून कंप्लीट होईल. शेवटच्या बॉलवरती मिळाली आहे सिंगल स्ट्राईक. आपला स्वतःकडे ठेवली आहे कल्पेश पाटीलनं. 6 बॉलमध्ये त्यांनी धावा बनवल्यात. त्या मात्र 15 आणि एकंदरीत टीमची धावसंख्या झाली आहे ती मात्र 16. सर एकंदरीत टीमची धावसंख्या 16. 6 बॉलमध्ये 15 धावा बनवल्यात त्या कल्पेश पाटीलनं. थोडंसं लक्ष ठेवा. तुम्ही फ्लोमध्ये आहात परंतु आमचं लक्ष देखील मॅचकडे आहे. आमच्याकडे ऑफिशियल स्कोरर आहेत. आमच्याकडे ऑन स्क्रीन आहे. पाठीमागे 12वा प्रतिनिधी आहे. होत राहतं क्रिकेटमध्ये या गोष्टी घडतच राहतात. 16 धावा धाव फलकावरती आहेत. 12 मध्ये बनवायचे 6. 22चं टार्गेट आहे. 6 मध्ये 15 बनवल्यात कल्पेश पाटीलनं. एकट्यानं मात्र पहिल्या षटकामध्ये आक्रमक बॅटिंग केली आहे. आता एंड बदललाय. सॅकिंग एंड वरती आपण पाहताय. शेवटच्या बॉलवरती सिंगल आली. स्ट्राईक आपल्या स्वतःकडे ठेवलाय. आपल्या अनोख्या स्टाईलनं ही मॅच फिनिश करतील का कल्पेश पाटील हे देखील पाहावं लागेल. MSG स्टाईलनं ही मॅच फिनिश होईल का. ओ इथे अगदी आपण पाहताय स्विच हिट केलाय. बॉल सरळ चाललाय थर्डमॅनला. सीमा पार. कल्पेश पाटील यांचा आणखीन एक वार. चौकार. चौकार आला आणि या चौकारानं धावसंख्या 20 वरती जाऊन पोहोचली आहे. 20 धावा धाव फलकावरती. 11 मध्ये बनवायचे आता अवघ्या 2 धावा टॉप 6 मध्ये आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी. हो ऑन साईडला गॅप मध्ये बॉल ढकलला. फिल्डर आहेत तोपर्यंत एकच धावीतून आपल्याला पाहायला मिळते. दुसरीचा प्रयत्न देखील केला जाणार नाही. 1 धावीतून कंप्लीट झाली. अजूनही प्रतीक्षा करावी लागेल. 10 बॉलमध्ये 1 धावसंख्येची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या सरवली टीमला. वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली या स्पर्धेमध्ये आणि त्याच्यानंतर मात्र तो थेट प्रवास
आपण पाहताय सरवली टीमचा या ठिकाणी चालू झाला. हलक्या हाताने सेन्सिबल पद्धतीनं एक सिंगल कंप्लीट झाली आहे आणि आमदार चषक 2026 मध्ये टॉप 6 मध्ये जाणारी ही दुसरी टीम आपल्याला पाहायला मिळतीये, ती मात्र सरवली. कॉंग्रॅच्युलेशन टीम, हार्ड लक टीम चावणे. दोन्ही टीमला त्यांच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याने 8 बॉलमध्ये 20 धावा बनवल्या, एकटा नडलाय सावनी टीमच्या अगेन्स्ट, तो कल्पेश पाटील ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला कल्पेश सर या आपण मॅन ऑफ द मॅच साठी. आणि मॅन ऑफ द मॅचचा खिताब दिल्यानंतर आजची रात्र या ठिकाणी समाप्त होईल. अच्छा